5 मिनिटात कन्सेप्ट क्लिअर या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण शिकणार आहोत ग्रॅव्हिटेशनचा इन्व्हर्स स्क्वेअर लॉ. इन्व्हर्स स्क्वेअर लॉ समजून घेण्यासाठी आपल्याला आधी समजून घ्यावं लागेल की सर्क्युलर मोशन म्हणजे काय. सर्क्युलर मोशन म्हणजे मुवमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल ऑर रोटेशन अलॉंग सर्क्युलर पाथ. म्हणजेच काय की तुम्ही एखादी स्ट्रिंग घेतली आणि त्याला जर दगड वगैरे गुंडाळला, तुम्ही जर तो गोल गोल फिरवताय तर त्यावेळेला तो दगड सर्क्युलर मोशन फॉलो करतो. किंवा तुम्ही जर एखाद्या रहाट पाळण्यात बसलेला आहात आणि त्याच्या बकेटमध्ये बसल्यानंतर तो ज्यावेळेस रहाट पाळणा फिरतो तर त्यावेळेला तो रहाट पाळण्यात तुम्ही बसलेला असता तर कुठलं पाथ फॉलो करता, तर सर्क्युलर पाथ फॉलो करता. सर्क्युलर मोशन, तुमचं जे मोशन असेल ते कुठलं असेल, सर्क्युलर मोशन. पण ज्यावेळेस आम्ही इन्व्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनसाठीचा इन्व्हर्स स्क्वेअर लॉ आपण ज्यावेळेस कन्सिडर करतो तर त्यावेळेला आपण जे सर्क्युलर मोशन घेणार आहोत ते युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कन्सिडर करणार आहोत. म्हणजेच पृथ्वी, चंद्र यांचं जे काही मोशन आहे सूर्याभोवतीचं, तर ते आपण कसं कन्सिडर करणार आहोत, युनिफॉर्म, एका विशिष्ट गतीने. आता ह्या एक्झाम्पलमध्ये बघा की ही मुलगी एक स्ट्रिंग पकडून गोल गोल फिरवते. आता ही जी गोल गोल फिरवणारी जी स्ट्रिंग आहे तर तिने एका पर्टिक्युलर ठिकाणी जर सोडली तर शेजारच्या डायग्राममध्ये बघा याच पद्धतीने ती स्ट्रिंग फिरवते. तर हा जो रेड कलरचा डॉट आहे हा सेंटरला ती मुलगी जशी उभी आहे तसा तो सेंटर डॉट आहे. आणि जर ॲरोचं जे जिथं हेड पॉईंट केलेलं आहे, जिथं व्ही बार लिहिलेलं आहे, तर तिथं काय आहे की तुमचा तो ऑब्जेक्ट आहे. तिने ज्या क्षणी तो ऑब्जेक्ट सोडून दिला तर त्या व्ही बारच्या ज्या डायरेक्शन आहे त्या व्ही बारच्या डायरेक्शन आहे ते काय होणार आहे, ती स्ट्रिंग तिथून एस्केप होईल. म्हणजेच काय की एक इनर्शियामुळे ती काय होईल की तिथून एस्केप करण्याचा प्रयत्न करेल. पण तर तसं होत नाही, कारण काय की तिने ती स्ट्रिंग पकडून ठेवली आणि त्यामुळं काय झालं की ती त्याला जो काही फोर्स अप्लाय करते तर त्या फोर्समुळं काय होतं की ती जी स्ट्रिंग आहे ती स्ट्रिंग पकडून ठेवली जाते. आता ज्या वेळेस ती स्ट्रिंग जितकी जास्त लांब अंतरावरती असेल तर तितकं जे ॲक्सेलरेशन असेल ते ॲक्सेलरेशन कमी असेल. म्हणजे ॲक्सेलरेशन त्याच्या सेंट्रिपेटल फोर्स ज्याला म्हणतो आपण, तो सेंटरकडे येणारा जो काय फोर्स असेल तो फोर्स काय असेल, कमी असेल. त्याच वेळेला त्याचं जे ॲक्सेलरेशन असेल ते ॲक्सेलरेशनसुद्धा काय असेल, कमी असेल. आता तुम्ही ज्यावेळेस छोटी तिने त्या दोरीची साईज जर कमीत कमी करत जर नेली तर आपल्या हाताला बघा बराच फोर्स जाणवतो. म्हणजे एखादी मोठी दोरी घेऊन तुम्ही ती गोल फिरून बघा आणि तीच दोरी छोटी करून बघा. तर दोन्ही केसमध्ये जी छोटी दोरी असेल तर त्यावेळेला तुमच्या हाताला जास्त फोर्स जाणवतो. हीच केस पृथ्वीवरती तुम्ही ज्यावेळेस असता तर त्यावेळेला तुम्हाला 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढा फोर्स किंवा एवढं ॲक्सेलरेशन तुम्हाला जाणवतं. किंवा ह्या एवढ्या ॲक्सेलरेशन तुम्ही पृथ्वीवरती एखाद्या भिंतीवरून किंवा एखाद्या बिल्डिंगवरून ज्यावेळेस उडी मारता तर उडी मारल्यानंतर जे काय फ्री फॉल होतं तर त्याच्यासाठी पृथ्वीचं जे तिथं जे काय फोर्स अप्लाय होतो तो मास टाइम्स ॲक्सेलरेशन आहे. आणि मास इंटू ॲक्सेलरेशन तर तो इतका आहे की 9.8 इतका आहे. पण तुम्ही ज्यावेळेस मोठ्या ऑब्जेक्टकडे म्हणजे खूप जास्त अंतरावरच्या ऑब्जेक्टकडे ज्यावेळेस जाता, म्हणजे जसं चंद्रापर्यंत ज्यावेळेस तुम्ही जाता तर तिथलं जे ॲक्सेलरेशन आहे ते तुलनेने खूप कमी प्रमाणामध्ये अवेलेबल आहे. तिथं त्याची इंटेन्सिटी जी आहे ते फोर्सची ती इंटेन्सिटीसुद्धा काय होते, क्षीण होत जाते, कमी होत जाते. आता आपण हे डेरिवेशन करताना आपल्याला जे काही ॲक्सेलरेशन घेणार आहोत ते ॲक्सेलरेशन आपण माहीत पाहिजे की हे अँग्युलर ॲक्सेलरेशन आहे. ॲक्सेलरेशनचा रेग्युलर फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे की फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी अपॉन टाईम. आता इथं काय दिले, वेलॉसिटी स्क्वेअर अपॉन रेडियस. कारण काय की हे अँग्युलर ॲक्सेलरेशन आहे. ॲक्सेलरेशन दोन केसमध्ये होऊ शकतं. एक तर तुमचं डायरेक्शनमध्ये चेंज झालं तर, किंवा दुसरं तुम्ही ज्यावेळेस स्पीडमध्ये चेंज झालं तर. इथं स्पीड कॉन्स्टंट आहे, कारण काय की आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन घेतो आहे. युनिफॉर्म मोशन ज्यावेळेस घेतो आहे त्यावेळेला आपला स्पीड काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. मग चेंज काय होतं तर या ठिकाणी चेंज तुम्ही सर्क्युलर पाथ फॉलो करता. याचा अर्थ काय की तुमची जी डायरेक्शन आहे ती डायरेक्शन कॉन्स्टंटली चेंज होत असते. आणि ज्या वेळेस तुम्ही अशा प्रकारचं ॲक्सेलरेशन फाइंड करता तर त्याचं जे काय ॲक्सेलरेशनचा जो फॉर्म्युला आहे तो आहे वेलॉसिटी स्क्वेअर अपॉन रेडियस. याचं जे डेरिवेशन आहे हे डेरिवेशन तुम्हाला दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की नक्की हा फॉर्म्युला कसा आला, वेलॉसिटी स्क्वेअर अपॉन रेडियस. जेव्हा की आपण बघत असलेला किंवा आपल्याला माहीत असलेला ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी अपॉन टाईम. ठीक आहे. आणि ही जी रेडियस आहे ती रेडियस म्हणजे काय की जर पृथ्वीचं आणि चंद्राभोवतीचं मला जर ॲक्सेलरेशन, चंद्राचं ॲक्सेलरेशन मला जर काढायचं असेल पृथ्वीच्या डायरेक्शननी, तर मग मला त्याच्यासाठीचं फॉर्म्युला काय की चंद्राचं जे काय त्याची जी वेलॉसिटी आहे त्या वेलॉसिटीचं स्क्वेअर अपॉन रेडियस जे आहे ती रेडियस पृथ्वीच्या सेंटरपासून चंद्राच्या सेंटरपर्यंत मी त्याचं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स कॅल्क्युलेट करेल. ठीक आहे. तर हे झालं अँग्युलर ॲक्सेलरेशन.
आपल्याला फोर्सचा फॉर्म्युला माहिती आहे की फोर्स म्हणजे काय की मास इंटू ॲक्सेलरेशन. ठीक आहे, फोर्सचा फॉर्म्युला काय आहे मास टाइम्स ॲक्सेलरेशन. आता ॲक्सेलरेशन आपल्याला माहिती आहे अँग्युलर ॲक्सेलरेशन आहे. म्हणजेच काय अँग्युलर ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे v² अपॉन रेडियस. म्हणजेच फोर्सचा फॉर्म्युला काय झाला mv² अपॉन r, मास इंटू वेलोसिटी स्क्वेअर अपॉन r, मास इंटू ॲक्सेलरेशन. आता मी हेच फॉर्म्युला बघा कशा पद्धतीचा झाला. mv वेलोसिटी म्हणजे काय आहे की डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथ फॉलो करतो तर सर्कलचा सर्कम्फरन्सच्या अलॉंग ती फिरतो. सर्कलच्या सर्कम्फरन्सच्या अलॉंग फिरतो याचाच अर्थ काय झाला सर्कलचा सर्कम्फरन्स किती असतो काय त्याचा फॉर्म्युला काय आहे 2πr. बरोबर आहे. म्हणजेच माझा वेलोसिटी काढण्याचा फॉर्म्युला मी इथे टाकतो. वेलोसिटीचा फॉर्म्युला आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. डिस्प्लेसमेंट किती झालं 2πr. ठीक आहे, 2πr अपॉन टाईम, 2πr/t चा स्क्वेअर. ठीक आहे, मग मी ते इक्वेशन फक्त थोडंसं रिअरेंज करून लिहिलं. काय झालं ते m इंटू 2πr ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन r इंटू टी स्क्वेअर. हेच इक्वेशन आता यातला बघा r कॅन्सल झाला. मी वरती घेतलं की 2चा स्क्वेअर केला 4π² आणि r² r कॅन्सल झाला. उरलं काय 4m² इंटू r अपॉन टी स्क्वेअर. आता मी काय करतो ह्या दोन्हींना मल्टिप्लाय आणि डिवाइड बाय r² करतो. म्हणजे वरती काय जाईल r³ आणि खाली राहील r². फॉर्म्युला बघा काय तयार झाला 4m² इंटू r³ अपॉन r² इंटू टी स्क्वेअर. पण आपण केपलरचा जो थर्ड लॉ बघितला त्यामध्ये काय आहे की r³ अपॉन टी स्क्वेअर इज इक्वल टू कॉन्स्टंट. टी स्क्वेअर इज प्रपोर्शनल टू r³. म्हणून केपलरचा तिसरा नियमसुद्धा व्हिडिओमध्ये आहे, तुम्ही तो पण डेरिव्हेट केलेला बघू शकता. ठीक आहे, r³ अपॉन टी स्क्वेअर इज इक्वल टू कॉन्स्टंट व्हॅल्यू 4. आपल्याला माहिती आहे 4 हा कॉन्स्टंट आहे. पायची व्हॅल्यू 3.14 ही सुद्धा काय आहे कॉन्स्टंट आहे. म्हणजे 4π² आणि r³ अपॉन टी स्क्वेअर ही सुद्धा व्हॅल्यू काय झाली कॉन्स्टंट झाली. फोर एम पाय स्क्वेअर इज इक्वल टू कॉन्स्टंट. कारण कशामुळे कॉन्स्टंट ही व्हॅल्यू आपल्याला माससुद्धा एक स्थिर व्हॅल्यू आहे, ते काही चेंज होत नाही आहे. म्हणूनच काय झालं की फोर्स इज इक्वल टू k टाइम्स 1/r². फोर्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. आता आपण फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी जो काही त्या प्लॅनेटवरती ॲक्ट होतो हा काय झाला सेंट्रिपेटल फोर्स विच इज ॲक्टिंग ऑन प्लॅनेट is responsible for its circular motion is inversely proportional to the square of the distance between them. आता बघा तुम्ही ज्या वेळेस बघता की जगामध्ये बऱ्याच प्रकारचे फोर्सेस आहेत. त्या फोर्सपैकी सगळ्यात क्षीण असलेला म्हणजे सगळ्यात कमीत कमी असलेला जो फोर्स आहे तो ग्रॅव्हिटेशनचा फोर्स आहे. ग्रॅव्हिटेशन फोर्सपेक्षा कितीतरी बाकीचे फोर्स जास्त आहेत. पण ज्या वेळेला हाच फोर्स खूप मोठ्या ऑब्जेक्टसाठी आपण ज्यावेळेस कन्सिडर करतो, पृथ्वी, चंद्र, सूर्य अशा खूप मोठ्या मोठ्या ऑब्जेक्टसाठी कन्सिडर करतो, तर त्यावेळेला हा कलेक्टिव्हली खूप जास्त फोर्स दिसतो. आणि त्याच फोर्समुळं अख्खा युनिवर्स आपलं फिरतं. म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती फिरत असेल, चंद्र पृथ्वीभोवती फिरत असेल, किंवा आपल्या वेगवेगळ्या सायंटिस्टने जे काही सॅटेलाइट्स लॉन्च केले असतील ते पृथ्वीभोवती फिरत असतील. तर हे सगळं जे काही घडू शकतं ते कशामुळं घडतं आहे ग्रॅव्हिटेशनमुळं. ठीक आहे. आणि हा जो सेंट्रिपेटल फोर्स आहे हा फोर्स किती असतो तर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. याला म्हणतात न्यूटनचा इन्व्हर्स स्क्वेअर लॉ. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा.